वाटेने जाताना हे कसलं तरी शेती आहे, कुळीत आहे का आय डोंट नो. आम्ही दोघं असे सगळे मस्तपैकी ह्या वाटेने गेलो होतो. सेकंड टाईम मी आता येते. म्हटलं आज काही करून तिथे सनसेट जाऊन बघायचं. तोही इथं पहिले तर एवढे पक्षी बघायला मिळाले, फक्त जस्ट असं लांबून ऐकले होते, पण बघायला मिळलं आणि रिअली त्यांच्या मागचं म्हणजे जेन्युइन नेचर समजून घेणं, इट वॉज फन फॉर मी. लवकरच इकडे येऊन पायवाटवीने समुद्राकडे जाण्याचा फील घ्या. कोकणातली माणसं पण किती छान आणि क्यूट असतात हे कळून आलं आम्हाला, त्यामुळे इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. बोलते बोलू का मी बोल. सुरुवात करते. नमस्कार, तुमच्या सर्वांचं परशुरामाची भूमी कोकण आपल्या चॅनलमध्ये खूप सहर्ष स्वागत आहे. मी तन्वी आणि रोहित आणि आमच्यासोबत आहे माझी कझन सिस्टर प्राजक्ता. सो आम्ही कुठे निघालो आहोत? तुमच्या सगळ्यांना बहुतेक जणांना ही प्लेस माहीत असेल की बामणघळ, हेदवीच्या जवळ. पण बामणघळाला आम्ही नॉर्मल एक जो रस्ता आपला नेहमीचा आहे त्यांनी न जाता थोड्या वेगळ्या वाटेने जायचा विचार करतो आहे. आणि हा असणार आहे आपला ट्रेक, मिनी ट्रेक. आय डोंट नो, आता आमच्यासाठी हा नॉर्मल ट्रेक आहे. हा रस्ता बऱ्यापैकी तासभर वगैरे पाऊण तास असेल, पण हा खरंच खूप छान रस्ता आहे. कारण का हा खूप, मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे, डेन्स फॉरेस्टमधून असं छान गर्द झाडीमधून रस्ता जाणारा आहे. मातीच्या पायवाटा असलेला मातीचा रस्ता आय मीन. सो आय एम सो एक्सायटेड. मी इथे दुसऱ्यांदा येते. मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो. तर मागच्या वर्षी आम्ही इथं आलो होतो जिथे माझे आई बाबा, रोहितचे आई बाबा, आम्ही दोघं असे सगळे मस्तपैकी ह्या वाटेने गेलो होतो. सेकंड टाईम मी आता येते. म्हटलं आज काही करून तिथे सनसेट जाऊन बघायचं, तोही याच रस्त्याने मला चालत असं जायचं आणि मजा घ्यायची आहे. आणि आता मी प्राजक्ताला हा मस्त म्हटलं चल त्या रस्त्याने नाही, म्हटलं बाकीच्यांना जाऊन देत बसने गाडीने, म्हटलं आपण ह्या रस्त्याने ट्रेक करत जाऊया. लेट्स होप. आता मी काही एक्सप्रेस करत नाही आहे, आपण प्राजक्ताच्या तोंडून नंतर ऐकूया हा रस्ता तिला कसा वाटतोय. आता बघता क्षणी काय वाटतंय? एक्साइटेड आणि जस्ट लुकिंग फॉरवर्ड की काय मजा करता येणार आहे पुढे. आणि वेगळाच अनुभव आहे हा ट्रेकिंग वगैरे. आता पण आहे बऱ्यापैकी पाणी तिकडे पुढे, पण पुढे तर फ्लोट होत आहे. बॅकवॉटर आहे. आवाज बघ. मी मगाशी जसं पाणी म्हटलं होतं ना तुम्हाला, तर ह्याला बहुतेक मोहा आवरलेला नाही आहे. त्याला खाली जाऊन पाण्यात जायचं आहे. झालं का अंघोळ वगैरे करायचे? चला मग. हे असं मस्त पाणी आणि त्या बाजूला सुद्धा. हा सगळा मस्त शॉट लवकरच आता ड्रोन शॉटमध्ये बघूया. एका जागेवर कधीच बसत नाही. असे असे कुठेही उडतात म्हणून डिरेक्शन नाही, इकडे वाकडं तिकडं कसं म्हणून वेडा राहतो. नवीन नवीन पक्षी दिसतात.
नवीन म्हणजे मे बी प्राजक्तासाठी नवीन. सो शी इज गेटिंग क्युरियस कसं नवीन वेडा राघू पाहिला, इंडियन मकपाय रॉबिन म्हणजे आपला दयाळ, आणि मी प्रतीक्षेत आहे हॉर्नबिलच्या धनेश पक्षी. मला खूप आवडतो, मला बघायचंच आहे, कारण मागच्या वर्षी मी आले होते तेव्हा मला खूप दिसले होते. आता बघूया, लक बाय चान्स. पायवाटेने जाताना हे कसलं तरी शेती आहे, कुळीत आहे का आय डोंट नो, नक्की ओळखता येत नाही आहे मला, एवढं फ्रेंडली नाही आहे. पण तुम्हाला माहीत असेल कसलं आहे तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि अजून एक इकडे जस्ट चालतो आहे आणि इथे खडी वगैरे आहे, वाळू, त्याच्यामुळे असं वाटतं आहे की आता हा डांबरी रस्ता होतो आहे की काय, त्यामुळे ही पायवाट निघून जाता कामा नये. लवकरच इकडे येऊन पायवाटीने समुद्राकडे जाण्याचा फील घ्या, जोपर्यंत रस्ता होत नाही आहे तोपर्यंत. ओ गुरं खाऊन टाकतात. तिथे आम्ही बघितलं होतं कोळी जायचं. ही आमची म्हैस आहे, तो नातू माझा आहे तिथे बरोबर. अच्छा, पण ते खालून गुरे येतात ना, सर्व ह्याच्यात भरतात. हा तेच म्हणून म्हटलं कन्फर्म करतो आधी कोळीदाच आहे का दुसरं. कोळीच आहे. तेच यू आर राईट. पहिल्यांदा हे आजूबाजूला गवत दिसतंय ना, हा ते गवत नसायचा, हा कुळीत असायचा. अच्छा, म्हणजे मोठ्या प्रमाणात व्हायची. हा, मोठ्या प्रमाणात हे कुळीत असायचा. अच्छा, तेव्हा माकडं नव्हती. आता दुपारी गंमत बघायला पाहिजे होता. जवळजवळ 20-25 ते वांदर म्हणतात, वांडर. हा काय तोंडात ते आत बसून शेंगा जर आलेले असतील ना, तर त्या विरगळून बरोबर करून खाऊन टाकणार, सोलून खाणार. बरोबर. आपलं नाव काय म्हणाल? कृष्णा चव्हाण. अच्छा. आम्ही असं ते बामणगडकडे फिरत निघालो होतो. म्हटलं इथे कुळदाची शेती होते. माझं गाव देवगडच आहे सिंधू याच्यातलं, म्हणजे आमच्याकडे पण कुळदाची शेती करतात, पण मला असं माहिती नाही पण हेच आहे का ते, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. चला येतो. हे बघ, हे फुल मला आवडलं. कसलं आहे ते? भट मोगरा म्हणून म्हणतात. भट मोगरा दिसतंय. मी काय बोलणार आता ह्याच्यामध्ये, मी तर मागच्या वर्षी आली आहे, मला तर हा रस्ता मी प्रेमात आहे एकदम. प्राजक्ता सांगेल तिला कसं वाटलं, काय काय आवडलं तिला स्पेसिफिकली. इथं पहिले तर एवढे पक्षी बघायला मिळाले, फक्त जस्ट असं लांबून ऐकले होते, पण बघायला मिळलं आणि रिअली त्यांच्या मागचं म्हणजे जेन्युइन नेचर समजून घेणं, इट वॉज फन फॉर मी. त्याच्यानंतर इथे आता आम्ही 2 आजी आजोबांची छान गप्पा मारल्या, ते पण एक वेगळं असतं की ते काळजीपोटी पण आम्हाला छान सांगत होते की जास्त फार लांब जाऊ नका, हे नका करू, पण त्याच ह्याने कोकणातली माणसं पण किती छान आणि क्यूट असतात हे कळून आलं आम्हाला. त्यामुळे इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. त्यामुळे बघू आता बामणगड कशी आम्हाला बघायला मिळते. लेट्स गो. मी तर आधीच म्हटलं होतं कोकणातली माणसं साधी भोळी. शब्दच नाही त्याच्या पुढे. संपला विषय, अजून काय बोलणार. तर आता इथपर्यंत ह्या रस्त्यापर्यंत तो छोटासा असा ट्रेक, आय मीन थोडा झाडांचा घनदाट रस्ता होता, आणि इथून पुढे नॉर्मल रस्ता जिथून गाड्या पण येतात, आणि पुढे आहे चालू आहोत बामणगडच्या समुद्रकिनारी. बामणगड तर तुम्हाला माहीतच आहे, अशी एक सुंदर प्लेस आहे जिथे स्पेसिफिकली भरतीच्या वेळी एक अशी कडा आहे 2 असं दगडांच्या ह्याच्यात, की तिथे भरतीच्या वेळी लाटा येतात आणि मस्त उंचपर्यंत अशा उसळतात. उसळ सॉरी या शब्दांचं जरा. तर ती प्लेस बऱ्यापैकी बऱ्याच लोकांनी ती प्लेस इथे तिथे सोशल वेबसाईट्सवर बघितली असेल, बट मला स्पेसिफिकली तुम्हाला आज दाखवायचा होता हा जो आम्ही आय कॅनॉट से शॉर्टकट, पण हा जो रस्ता अनुभवला ना तो खरंच खूप आवडला मनापासून, आणि असं शांत पक्ष्यांचे आवाज ऐकता ऐकता छान वाटतं. नक्की तुम्ही इकडे या, ह्याच रस्त्याने या आणि थेट बामणगडचा समुद्रकिनाऱ्यावरती जा, मजा घ्या.
याच्यात सूर्य दिसत असेल काय? दिसेल ना. तू आता तेवढीशी स्क्रीन आहे, टीव्ही तर मोठा असतो ना. तसं नाही, म्हणजे तो ऑब्जेक्ट असा दिसून. दिसेल तर. तर हा आहे आपला बामणघाटचा समुद्रकिनारा. कसा वाटला तुम्हाला ट्रेल हा? काय मग वाट कसली बघताय? कधी येणार आहात तुम्ही या रस्त्याने बामणघाटच्या समुद्रकिनाऱ्याचं दर्शन घ्यायला? लवकर या.